माझ्या स्वदेशापासून नाही नाही म्हणत आम्हाला भरपूर वेळ झाले ते पावभाजी म्हणजे काकाचं पुरीचं स्टॉल होतं त्या टायमापासून आम्ही इथं पावभाजी खायला येतो. नमस्कार मित्रांनो जाणार ते खाणार या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माजलगाव शहरामध्ये आणि माजलगाव शहरामध्ये आज आपण कव्हर करणार आहोत पुणा पावभाजी सेंटर. मंडळी, आपण दररोज हॉटेलचे रिव्ह्यू करतो, त्याचबरोबर त्या हॉटेलच्या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेत असतो. तर आज आपण या हॉटेलमध्ये त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत, म्हणजे दररोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आजचा आपण विषय निवडलेला आहे त्यांची रेसिपी. तर त्यांच्या पावभाजीची रेसिपी कशी आहे, पावभाजी कशी बनते, पुणेरी स्टाईलची पावभाजी कशी बनते, तर आपण आज बघणार आहोत. चला तर मग आतमध्ये जाऊ. मराठी बोलता येते? हा, कांदा आता टाकलेला आहे त्यांची. आता साधारण किती प्लेटची पावभाजी बनवतात? 50 प्लेटची. ठीक. आता हे टमाटर अगोदरच कापलेले मित्रांनो, त्यांना सगळं रेसिपी म्हणजे जे काय पदार्थ लागतात त्यांनी आधीच तयार करून ठेवलेले. आता फक्त त्यांचे ते जे काय प्रक्रिया आहे ती आपल्याला दाखवत आहे. ते अमूलचे बटर वापरता येते. दुसरा कुठला असं डुप्लिकेट वगैरे नाही. नंबर 1 अमूल ब्रँडेड कंपनीचं बटर आहे. टाकून दिले. आखी त्यांनी टिक्की टाकून दिलेली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही किती वर्षापासून बनवत आहे? 10 वर्ष झालं. 10 वर्षापासून. बनाते हुए 10 साल हुए. ये जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट आहे. सर्व काही मटेरियल त्यांनी आधीच बनवून ठेवलेलं आहे. आता फक्त ते फोडणी देण्याची प्रक्रिया चालू आहे. साधारण दिवसाला किती प्लेट बनवतात? एक दिन में कितना प्लेट बनवतात? एक दिन में 4 से 5 से ऊपर जाते. 5 से ऊपर जाते. तो सारा मटेरियल पहले से बना हुआ? पहले घर पे बना के लाते. ये गई अंबारी चटपट मसाला. भरभरून असा मसाला टाकलेला आहे. अंबारी चटपट मसाला. ये मिर्ची पाउडर. ये आपला सोहाना पावभाजी मसाला. हो. ये पुन्हा आपला किचन किंग सोहाना. हे सगळेला मिक्स करायची असं. पुन्हा पाणी टाकून पाकवायची मसाल्याला. जे काय ते समोरच आहे. तुमच्याकडे असं सिक्रेट वगैरे काही नाही. समजा ते लोक सांगतात आमच्याकडे हे सिक्रेट आहे ते सिक्रेट आहे, तसं काही नाही. जे आहे ते आहे. पाणी हे काय पाणीच आहे ना? हो, पाणी टाकून पुन्हा पाकवायची मसाला. धनिया निकालवा. एकदम तेल छोटा उसको. हो, तरी एकदम पाणी टाकावं. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माजलगावमध्ये. पुन्हा पाणी टाकले. चला तर मित्रांनो, चला.
आपल्याला या ठिकाणी ते पावभाजीचे मटेरियल आपण घरून बनवणार आहे. कोल्ड ड्रिंक्स आपल्याला या म्हणजे ठिकाणी आलू बटाटे टमाटर शिमला मिरची सगळे मिक्स असतात. फक्त ₹5 चार्ज आकारले जाते आणि परिवारासाठी त्यांनी वेगळी बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या हॉटेलमध्ये साधारण दिवसाला ये है राहुल शेट्टी पैक करके दो. हाँ, बोला ना. घर पे आके वीडियो एक दिन और आने का. सुबह सुबह मेटल बनाते हैं. नाही नाही येणार येणार. ये सिगरेट मेटल अपना रहता है. असं आहे का? हाँ, यहाँ पे नहीं बनाते, घर पे बनाते. आता हे 50 प्लेट 50. पावभाजी हो. हो. 40 एक लमसम. थांबा सर थांबा. तर दादा नमस्कार. नमस्कार, बोला सर. तर तुमचं नाव काय? माझं नाव राहुल देवीराज गायकवाड. बरं. आणि ह्या पावभाजीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीपासून आहे? मी जवळपास आमचा व्यवसाय 97 पासून आहे. पहिले वडापाव 97 सेंटर, हां, पहिले वडापाव सेंटर होतं. 8-10 वर्ष वडापाव सेंटर चाललं. त्यानंतर काळानुसार आम्ही पावभाजीमध्ये बदल केला. हां. पावभाजीमध्ये आता नंबर 1 आहे आमचा. आणि जे वडापावचा गाडा होता ते कुठे जवळच होता का? हा, इथंच? समोर बस स्टँडला छोटा गाडा होता हो पहिला. का? समोर बस स्टँड अलीकडे. म्हणजे याची सुरुवात तुमच्या वडिलांनी हा, केली? भावानी केली आमच्या बंधू. भावाने. हा, मोठे भाऊ आहेत आमचे. आणि आजच्या दिवसाला पावभाजीचा तुमचा हे जो कॉन्सेप्ट आहे हे किती वर्षापासून चालू आहे? आता हे 15 वर्षातून पावभाजी चालू आहे सध्या. 15 वर्षापासून पावभाजी. हो. आणि आजचं कसं आहे समजा आज नंबर 1 समजा एकदम असं ब्रँड पावभाजी झालेली आपलं. पुन्हा पावभाजी म्हणलं मी की असं. तुमच्या पावभाजी समजा बरंच ऐकलेलं आहे, त्यात काय विषय नाही. पण एक विषय म्हणून तुम्हाला एक दिवसाला साधारण किती पावभाजी तुमच्या जातात की बाबा एवढा एक सरासरी? माझे 200 डझन पाव चालतात. हो का? 200 डझनच्या आसपास कंटिन्यू चालत आहे आम्हाला. 150 डझन 200 डझन म्हणजे कंटिन्यू असतं. मग एक दररोज हा. तुम्हाला लागतात हा. तेवढे पाव समजा. तर मित्रांनो दादाला दररोज एक 200 डझन ना डझन डझन 200 डझन पाव लागतात. 200 नाही तर तुम्ही याच्यावरून तुम्ही एक समजा अंदाज लावू शकता की हॉटेलचा म्हणजे जे काय हे ग्राहक आहे ते किती समाधानी आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. आणि दादाची पावभाजी सुद्धा आपण मागवलेली पावभाजी म्हणजे ज्यावेळेस मेकिंग चालू होते त्यावेळेसच माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं होतं. पण म्हणलं कंट्रोल त्या हिशोबानं आपण आता इथं आलेलो इथं. तर दादा तुमची पावभाजी आम्ही आता थोडी टेस्ट करणार आहे. बरं. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे पावभाजीची टेस्ट कशी आहे काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो. दोन मिनिटं फोन लावतो. भाजी द्यायची का? भाजी द्या.
तर मित्रांनो, पावभाजी अगदी छान आहे, एक नंबर पावभाजी. असं लगे नुसते मसाले आणि तसं ते तसलं काही नाही यांच्याकडे. जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. आपण पावभाजी करते वेळेस बघितलेलं जे काय आहे ते समोरासमोर. मुग समजा सांगायचं की आमचा हा सिक्रेट मसाला आहे, आमचा तो सिक्रेट मसाला आहे, यांच्याकडे तसं काही नाही. जे समोर आहे तेच काय जे पावभाजी सुद्धा एक नंबर आहे. तर दादा तुमच्याकडं पावभाजी बरोबर अजून म्हणजे काय काय मिळतात? बाकी उन्हाळ्यामध्ये ज्यूस असते. आता सध्या आईस्क्रीम कोल्ड्रिंक कंटिन्यू चालू आहे. आईस्क्रीम कोल्ड्रिंक वगैरे आईस्क्रीम सगळं? कोल्ड्रिंक आणि लस्सी, आमची खास लस्सी बी आहे फेमस. बरं. म्हणजे हे आईस्क्रीम वगैरे वर्षभर चालतं समजा. कंटिन्यू असते चालू. पावसाळा असो उन्हाळा कंटिन्यू आईस्क्रीम चालू आहे. फक्त ज्यूस वगैरे समजा उन्हाळ्याचा हा, टाइम. उन्हाळ्याचं. बरं बरं. मित्रांनो, नुसतं पावभाजीच नाही तर दादाच्या हॉटेलमध्ये आपल्याला बऱ्याचशा वस्तू म्हणजे पदार्थ खायला भेटतात. पावभाजीच्या बरोबर त्यांच्याकडं लस्सी मिळते, पण लस्सी सीझन वाईज आहे. आणि लस्सी कंटिन्यू असते चालू. लस्सी 12 महिने असते. लस्सी 12 महिने असते. फक्त ज्यूस हे तुम्हाला उन्हाळ्यातच मिळतात समजा. नाही तर आईस्क्रीम, लस्सी ह्या गोष्टी तुम्हाला 12 महिने मिळून जातात. आणि त्यांची जी पावभाजीची टेस्ट आहे ते एकच नंबर आहे समजा. त्याच्यात ते बटर वगैरे टाकलेलं आहे त्यांनी, एक नंबर पावभाजी आहे. आणि पावची जोडी जर एक्स्ट्रा घेतली त्याचा काय एक्स्ट्रा चार्ज? चार्ज 5 रुपयाला एक जोड. 5 रुपयाला एक जोडी. म्हणजे तुम्ही बघू शकता किती स्वस्त आहे. म्हणजे गरीबाला परवडणार आणि श्रीमंताला आवडणार असं हे ठिकाण आहे म्हणाला. कारण की पावभाजीची जोड 5 रुपयाला म्हणजे त्याची मूळ किंमतच 5 रुपये. त्यात त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस काहीच घेतलेले नाही. त्याचा एक प्लस पॉईंट असू शकतो समजा की लोकांना बाबा चला एक तर त्यांना पण वाटतं आपली फक्त भाजीची क्वालिटीच आहे. हा, आणि भाजीचेच पैसे. मुळात पावभाजी छान मिळते आणि रिजनेबल आहे. हा. ह्या अनुषंगाने कस्टमर तुमच्याकडं हा. आहे भरपूर. भरपूर customer. तर आता समजा ऑफ सीझन आहे ठीक आहे, पण सीझनला मला तरी वाटतंय बसायला जागा नाही, भेटत कंटिन्यू धागात नसते बसत. वेटिंगला तेवढे बसलेले तेवढे असतात. म्हणजे दिवाळी म्हणा किंवा पूर्ण असं इतर कंटिन्यू सणाला. असते, कंटिन्यू असते. आता इथून पुढं लग्न सराई सुरू झाली की हा. परत तेच. हो ते. तर मित्रांनो, पावभाजी एक नंबर आहे. कधी जर माजलगावमध्ये आलात किंवा माजलगावमधून जाणार असाल येणार असाल तर नक्की एकदा तुम्ही हॉटेलला व्हिजिट करा. आणि हॉटेलचा पत्ता काय दादा? पुन्हा पावभाजी सेंटर नवडे कॉम्प्लेक्सच्या बाजूला शिवाजी महाराज चौक. माजलगाव. हो, दादाने ॲड्रेस सांगितलेला आहे, ध्यानात ठेवा. नक्की एकदा तुम्ही व्हिजिट द्या. आता पावभाजी आपली समजा मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे, एक नंबर पावभाजी आहे. तर आता मी पावभाजी खातो आणि नंतर काही जे काही कस्टमर असतील त्यांचे रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग. तर मित्रांनो, आता आपली पावभाजी खाणं झालेली आणि आपण हॉटेलचा रिव्ह्यू घेण्यासाठी दादाकडे आलेलो आहे. दादा, तुमची पावभाजी खाणं झाली. आता तुम्हाला हॉटेलची टेस्ट कशी वाटली? समजा मस्त टेस्ट आहे. हां, आणि हमेशा येतो मी त्याच्या तुम्ही इथं माझं माझ्या गावाला पिकनिक दादाला म्हणजे ते नेहमीच येतात याच्यावरून अंदाज. म्हणजे कसं आहे, कशामुळे येतात? कमी रेट आहे म्हणून येतात किंवा चव चांगली? रेटचं काय नाही, पण टेस्ट त्याची चव चांगली आहे का त्याच्या मला येतो. मित्रांनो, ही हॉटेलची जी टेस्ट आहे त्या हॉटेलमुळं दादा इथे येतात. त्यांचं असं म्हणणं आहे की पैशाचा काही विषय नाही, तरी पण ॲज पर रेट मार्केटच्या हिशोबानं मला वाटतं थोडं स्वस्तच आहे इथं. मी बऱ्याच ठिकाणी पावभाजी खाल्ली आहे माजलगावमध्ये, पण बऱ्याच ठिकाणी महाग आहे. पावभाजी जोडी जर एक्स्ट्रा घेतली तर तिचे जवळपास 10 रुपये 20 रुपये. जर मसाला पाव जोडी घेतली तर 30 रुपयापर्यंत रेट आहे. पण इथं साधी पाव जोडीची किंमत म्हणजे 5 रुपये जोडीच आहे. तर चला, अजून कोणी देणार असेल तर बघू, नसेल तर ठीकच आहे. तर अजून आपण अभिप्राय घेऊ एक दोघांचे. तर दादा, तुम्ही कॉलेजला आहे का काय काम? कॉलेजलाच कॉलेजला सुंदर असून की तुम्ही दोघं पण. म्हणजे कोणत्या इयरला आहे? आता थर्ड इयर BSc थर्ड इयर लास्ट इयर. मग का आता फायनल इयर हां, फायनल इयर लास्ट. तर तुम्ही कधीपासून येता इथं? आता आम्हाला 5वी पासून आम्ही येतो. 5वी सिद्धेश्वरपासून नाही म्हणत आम्हाला भरपूर वर्ष झाले ते पावभाजी. म्हणजे काकाचं पुरीपुरीचं स्टॉल होतं, त्या टायमापासून आम्ही इथं पावभाजी खायला येतो. बरं. हां, आणि त्याच्यापासूनच काकाची सुरुवात झाली इथं.
असं म्हणजे हा सुरुवातीचे साक्षीदार नाही? सुरुवातीचे साक्षीदार झाले. तुम्ही कधी दादा तू कधी First time झालं. फर्स्ट टाइम आला हा आमचे मित्र आहेत. तर मित्रांनो पण टेस्ट कशी आहे सगळ्यात टेस्ट एकदम बरोबर. नंबर एक आहे एकदम खूप छान आहे. आणि रेट पण बरोबर. रेट पण एकदम सुटेबल आहे. तर मित्रांनो आपण आता 2-3 रिव्ह्यू घेतलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हॉटेलचं मॅनेजमेंट वगैरे आणि रेट टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टीचा तुम्ही अंदाज लावू शकता. तर मित्रांनो आता आपण 2-3 रिव्ह्यू घेतलेले आहेत आणि हॉटेलची टेस्टसुद्धा घेतलेली. टेस्ट पण एक नंबर आहे आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवीन नवीन हॉटेलचे व्हिडिओ घेऊन असतो जे की माजलगाव असन, पाथरी असन, सेलू असन, मानवत असन अशा आपल्या मराठवाड्यातल्या काही ठिकाणचे व्हिडिओ आपण पूर्ण मराठवाडा कव्हर करणार आहे. पण सध्याच काय तेवढं आपलं व्ह्यूज नाही किंवा तेवढा रिच नाही त्यामुळे सध्याच काय नाही आहे. पण ज्यावेळेस आपल्याला चांगल्यापैकी रिच भेटेल त्यावेळेस आपण मराठवाडाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र देखील आपण कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळं तुमचेसुद्धा धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब मात्र नक्की करा चॅनलला.